तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी चाकणमध्ये द्या, आदित्य ठाकरेंची मागणी. माझे वडील कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले, पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. हा कितवा स्वातंत्र्य दिन, मंत्री महाजन विसरले, संकटमोचकांच्या मदतीला महापौर धावले. प्रताप सरनाईकांच्या ऑपरेशन टायगरच्या प्रतिक्रियेला आमदार कैलास पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर. गाडीच्या मागे कॅमेरा बसवण्याचं दिलं चॅलेंज. ओमराजे निंबाळकरांची मात्र सावध भूमिका. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. संपूर्ण वंदे मातरमला काँग्रेसचा विरोध. वंदे मातरम सुरू असताना खरगे आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा. हा संबंध भारताचा अपमान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून काँग्रेसवर प्रहार. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण. सलग 13व्यांदा ध्वजारोहण करून देशवासियांना केलं संबोधित. 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा आमचा संकल्प असून भारताला इतर देशावर अवलंबून राहावं लागणार नाही, पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून संबोधन. जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य कायम. लोकशाही मराठीचा सलग 34व्या दिवशी रिएलिटी चेक. आता तरी पालिकेला जाग येणार का, सवाल कायम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.